ही जी आघाडी आहे किंवा अजित पवारांना जी साथ दिली जाते कुठेतरी भाजपचेच हात बळकट केले जातात त्यामुळे की युती किंवा आघाडी ही कुठेतरी धक्कादायक आहे असंही त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडीचा या ठिकाणी प्रयोग करतोय. जागा वाटपाचं त्या ठिकाणी चर्चा चालू आहे आणि त्या ठिकाणी अजितदादांचा देखील पक्ष या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या जे काही नेते आहेत, जे अध्यक्ष आहेत, त्यांनी देखील तसं सांगितलेलं जर तसा प्रस्ताव आला राष्ट्रवादी काँग्रेसकडून, अजितदादांच्या पक्षाकडून, तर निश्चितपणे त्याचा विचार केला जाईल आणि जर एकत्रित आम्ही आलो तर या ठिकाणी निश्चितपणे आम्ही भाजपचा या ठिकाणी पराभव करू. एकीकडे तुम्ही म्हणताय की भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येण्याचा प्रयत्न केला जातो. तुमच्याकडनं तसा काहीसा प्रस्ताव हा खरं तर भारतीय आपलं राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाविकास आघाडीचा गेलेला आहे. नाही, प्रस्ताव चर्चा चालू आहे. आमचे तुषार कामटे आहेत, पवार साहेबांच्या पक्षांचे जे अध्यक्ष आहेत, त्यांची चर्चा चालू आहे. त्यांची चर्चा झाल्यानंतर ते प्रस्ताव आमच्या महाविकास आघाडीत ठेवतील आणि आम्ही सगळे मिळून पक्षाचे जे प्रमुख आहेत, जे अध्यक्ष आहेत, ते सगळे मिळून आम्ही त्याच्यावर विचार करू आणि एकत्रित येण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांचं एकमत झालेलं आहे. त्यांच्या विधानाला विसंगती वाटत नाही काय माहितीये का, आता काही लोकल लेवलवर आम्ही काही निर्णय घेऊ. आता राज्य पातळीवर हा जो निर्णय आमचे नेते आहेत संजय राऊत साहेब, त्यांनी त्यांची भूमिका जी मांडलेली आहे, कदापि ती मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात असू शकते आणि त्यांचे आदेश आम्ही काय डावलणार नाही, परंतु हा जो प्रस्ताव आहे आम्ही देखील त्या ठिकाणी त्यांना सांगणार आहोत की अशा पद्धतीचं आम्ही पुढं जाणार आहोत महापालिकेत.